जर तुम्हीही घर बांधण्यासाठी प्लॉट खरेदी करणार असाल तर प्रथम जमीन कशी असावी हे जाणून घ्या। त्या प्लॉटवर बांधलेल्या घराचा तुम्हाला फायदा होईल की नाही हे जाणून घेण्याचे काही मार्ग आहेत। पहिला मार्ग म्हणजे ज्या जमिनीवर फळे आणि फुलांची रोपे आहेत ती जमीन चांगली आहे, तिथे घर बांधल्याने संपत्ती आणि संतती वाढते। दुसरीकडे ज्या जमिनीवर सामान्य झाडे गवत झुडपे आहेत ती जमीन सामान्य आहे, अशा जमिनीवर घर बांधता येते। तथापि वाळू, ओसाड आणि उजाड जमिनीवर घर बांधू नये। अशा जमिनीवर बांधलेल्या घरात कधीही शांती आणि आनंद मिळत नाही। जर तुम्हाला घर बांधण्यापूर्वी जाणून घ्यायचे असेल की ती जमीन तुमच्यासाठी फायदेशीर आहे की नाही, तर 1 फूट लांब आणि रुंद खड्डा खणून घ्या। त्यानंतर तो पुन्हा मातीने भरा। खड्डा भरल्यानंतर जर पुरेशी माती नसेल तर ती जमीन खरेदी करू नका। अशा जमिनीवर घर बांधल्याने तुम्हाला आजाराने वेढले जाईल आणि तुमचे पैसे वाया जातील। दुसरीकडे जर खड्डा भरल्यानंतर माती पूर्णपणे भरली गेली तर ती जमीन सामान्य आहे, तिथे घर बांधल्याने कोणताही फायदा किंवा तोटा होणार नाही आणि आयुष्य चालूच राहील। दुसरीकडे जर खड्डा भरल्यानंतर थोडी माती शिल्लक राहिली तर ती जमीन सर्वोत्तम आहे, तिथे घर बांधल्यानंतर केवळ फायदेच होणार नाहीत तर कुटुंबाची वाढ देखील होईल आणि घरात आनंद आणि संपत्ती सोबत समृद्धी नेहमीच राहील। शिवाय कोणत्या प्रकारची माती असेल हे जाणून घेण्यासाठी सूर्यास्ताच्या वेळी 1.5 फूट खोल खड्डा खणून तो पाण्याने भरा। जर दुसऱ्या दिवशी सकाळी खड्ड्यात पाणी शिल्लक राहिले तर ती जमीन घर बांधण्यासाठी सर्वोत्तम आहे आणि जर पाणी पूर्णपणे सुकले परंतु माती ओली राहिली तर ती सामान्य राहील। पण जर पाणी पूर्णपणे सुकले आणि तिथे भेगा पडल्या तर अशा जागेवर कधीही घर बांधू नये। अशा जमिनीवर बांधलेल्या घरात राहिल्याने मानसिक शांती मिळत नाही।